हाय, मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या YouTube चॅनलवर मनापासून स्वागत करते आणि मी मनापासून स्वागत करते संडे ब्रेकफास्ट अँड लंच सिरीज मध्ये। तर आज ब्रेकफास्टला मी बनवणार आहे इन्स्टंट अँड इझी आणि लहान मुलांच्या आवडीचा इन्स्टंट ब्रेड पिझ्झा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हा ब्रेड पिझ्झा मी घरी अवेलेबल असणाऱ्या भाज्यांपासून करत आहे। त्यासाठी मी कुठलंही बाहेरनं एक्स्ट्रा काही आणलं नाही, कारण संडे होता आणि नाश्ता लवकर करायचा होता, त्याच्यामुळे परत बाजारात जाऊन आणायला मला वेळ नव्हता। म्हणून जे घरी काही अवेलेबल होतं त्याच्यानेच मी ब्रेड पिझ्झा केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये मी कांदा चिरलेला आहे, कांदा थोडासा बारीक चिरलाय आणि तो थोडा सुट्टा करून घेतलेला आहे। त्यानंतर मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, तो पण मी असा स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतलेला आहे। आणि त्यानंतर माझ्याकडे एक शिमला मिरची होती, तर मी शिमला मिरची सुद्धा घेतलेली आहे। शिमला मिरची सुद्धा बारीक चिरायची नाहीये, थोडी मोठी मोठी चिरायची आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही अजून कॉर्न टाकू शकता, त्यानंतर ऑलिव्ह्स टाकू शकता आणि जर अगदी लहान मुलांना अगदी हेल्दी द्यायचं असेल तर तुम्ही थोडेसे गाजराचे तुकडेही टाकू शकता। पण मी ह्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीरचे छोटे तुकडे करून टाकले होते। ते पनीर तुम्हाला नंतर दिसेल, मी या वेळेला कापायची मी विसरून गेले होते, त्यामुळे मी ते नंतर वरतून टाकलेले आहेत। त्यानंतर मी हा व्हाईट ब्रेड घेतलेला आहे आणि व्हाईट ब्रेडवरती मी पिझ्झा पास्ता सॉस आणि अगदी थोड्या प्रमाणात मेयो टाकलेला आहे। जर तुम्हाला मेयो नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता। मी अगदी मेयोचा अगदी कमीत कमी वापर केलाय, कारण माझ्या मुलीला मेयो आवडत नाही, त्यामुळे मी अगदी थोडंच मेयो टाकलंय। पण जर तुमची इच्छा नसेल तर तुम्ही मेयो स्किप करू शकता। आणि मी पिझ्झा पास्ता सॉस आणि मेयो चांगलं स्प्रेड करून घेतलेलं आहे ब्रेडला। ब्रेड पिझ्झा ना सगळ्यांच्या आवडतीचा पिझ्झा आहे, एकदम फटाफट होतो आणि मुलांना पण खूप आवडतो। तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा हा देऊ शकता, तर छान लागतो। म्हणजे असं काही जसं मॅगी बनवल्यावर कसं एकदम सॉगी होऊन जातं तसं काही होत नाही, हा अगदी तसाच्या तसा राहतो आणि मुलं पण आवडीने खातात। तर अशा प्रकारे मी पिझ्झा पास्ता सॉस स्प्रेड करून ठेवलेला आहे ब्रेडवरती। आणि त्यानंतर 1 बाय 1 मी हे टॉपिंग्स त्यावरती ॲड केलेले आहेत। त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि पनीरचे तुकडे। तुम्ही बघू शकाल अगदी कडेकडेला सुद्धा लावायचं आहे, कारण नाहीतर मग कडेचा भाग मुलं फेकून देतात, कारण त्याला काही चव लागत नाही म्हणून। त्यामुळे अगदी कोपऱ्या कोपऱ्याला सुद्धा व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। हे प्रत्येक वेळेला आपण पिझ्झा नको वाटतो मोठा पिझ्झा खायला, त्यावेळेस तुम्ही मुलांना असा इन्स्टंट फटाफट काही बनवून देऊ शकता। आणि संडे म्हटलं ना की संडेचं लंच आपलं ऑलरेडी खूप हेवी असतं, त्यामुळे असं ब्रेकफास्टला थोडंसं लाईट खाल्लं तर जेवण पण चांगलं जातं। अगदी 2 स्लाइस खाल्ले तरी व्यवस्थित पोटाला आराम मिळतो। तर मी हे आता टॉपिंग्स टाकते त्याच्यावरती, ज्याच्यामध्ये मी कांदा, शिमला मिरची, टोमॅटो आणि पनीरचे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत। पिझ्झाचे टॉपिंग्स आपले रेडी झालेले आहेत। आता ह्याच्यावरती काही सीझनिंग मी टाकत आहे, त्यामध्ये चिली फ्लेक्स आहेत, त्यानंतर ऑरिगॅनो आहे, त्यानंतर पेरी पेरी मसाला आहे आणि थोडंसं मीठ, हे मी असं वरतून त्याच्यावरती टाकलेलं आहे। आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मोझरेला चीज टाकू शकता। मी नॉर्मल जे आपलं अमूल चीज असतं तेच मी टाकलेलं आहे। आता हा पिझ्झा आपल्याला पॅनमध्ये करायचा आहे, कुठल्याही ओव्हन वगैरे आपण वापरणार नाही आहोत, कारण हा इन्स्टंट पिझ्झा आहे, त्याच्यामुळे मी हा पॅनवर करत आहे। तर व्यवस्थित तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही चीज टाकू शकता। मी प्रोसेस चीज पण तुम्ही टाकू शकता किंवा ह्याच्यावरती चीज स्लाइस टाकले ते सुद्धा छान मेल्ट होतात, पण मी हे प्रोसेस चीज टाकलं कारण दिसायला पण छान दिसतं। चीज स्लाइस टाकलं तर सगळं टॉपिंग त्याच्या खाली झाकून जातं, त्यामुळे हे असं मी चीज टाकलेलं आहे आणि थोडंसं तव्यामध्ये बटर घेऊन
मी हे 2-2 स्लाइस असे रोस्ट करणार आहे। आपल्याला हे जास्त रोस्ट नाही करायचे कारण नाहीतर मग अगदी कडक होऊन जातात। आपल्याला काय करायचं, हे असं बटर टाकायचं आहे आणि त्याच्यावर हा स्लाइस टाकायचा आहे, ठेवायचा आहे स्लाइस, आणि त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। थोडंसं वरतून मी मीठ भुरभुरवलंय आणि आता त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटं मंद एकदम कमी आचेवरती आपल्याला ते चीज मेल्ट होईपर्यंत झाकून ठेवायचं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता चीज एकदम छान मेल्ट झालेला आहे आणि ब्रेड सुद्धा थोडासा कडक झालेला आहे, जसं आपल्याला पिझ्झासाठी लागतो। तर आपला ब्रेड पिझ्झा रेडी आहे। तुम्ही एन्जॉय करू शकता। व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या संडेला नवीन ब्रेकफास्ट रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय। इन्स्टंट ब्रेड पिझ्झा रेडी आहे। या नाश्त्याला